आता कारणाचा अध्यास कसा होतो? कारणाचा अध्यास संभव आहे हे सांगतात. शंकेचा अनुवाद विशेष रूपे करून अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होतो. काय? विशेष रूपाने अज्ञात वस्तूच्या ठिकाणी, जी वस्तू ज्ञात नाही आहे त्या ठिकाणी विशेष रूपाने वस्तूच्या ठिकाणी अध्यास होतो. पण आत्मा स्वयंप्रकाश आहे. ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी अंधार राहू शकत नाही. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. बरोबर आहे काय? आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. एक नाही आलाय आदित्य. कुठे गेलाय? हा 40 पाव खाल्ले असेल त्याने. पोट दुखणार नाही तर काय होणार? विशेष करून अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होतो. आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. बरोबर नाही? कारण तमाचा आणि अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. तमाचा म्हणजे अंधकार आणि प्रकाश हे दोन विरोधी आहेत ना. प्रकाश असेल त्या ठिकाणी अंधकार नाही असणार, अंधकार असेल त्या ठिकाणी प्रकाश असणार. या दोघांचा विरोध आहे. जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होत नाही, तसा स्वयंप्रकाश रूप आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभव नाही. जसा स्वच्छ प्रकाश असेल, दोरी स्पष्टपणे दिसत असेल, तर त्या ठिकाणी अध्यास कशाला म्हणून होईल? दोरी तुम्हाला दिसते ना, मग सर्पाचा अध्यास कशाला होईल? नाही होणार. स्वच्छ प्रकाशात रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होत नाही. तसा आत्मा म्हणजे स्वयंप्रकाश आहे ना. काय आत्मा म्हणजे काय? मग त्या ठिकाणी अंधारच नाही आहे ना. बंधाचा अध्यास कसं काय संभव होईल त्या ठिकाणी? चकचकीत, जसं चकचकीत प्रकाशात दोरी असेल तर दोरीचा अनुभव होतो, त्या ठिकाणी अध्यास होत नाही. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी स्वयंप्रकाश आहे त्या ठिकाणी सगळं स्पष्ट आहे, मग अध्यास का म्हणून होईल? अध्यास संभवनीय नाही. समाधान ही शंका बरोबर नाही. कारण आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे हे बरोबर की चुकीचं आहे? बरोबर आहे. पण त्याचे ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. काय आत्मा स्वयंप्रकाश आहे ही गोष्ट बरोबर आहे, पण त्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. अज्ञान आहे ना. कसं? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही ना. मग तोपर्यंत काय असं? जोपर्यंत जगताची प्रतीती होते तोपर्यंत अज्ञान आहेच ना. बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने अज्ञान नाही असे नाही, अज्ञान आहेच. पण त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान. हे कसं आहे? शास्त्रात ज्याला सामान्य ज्ञान म्हणतात, मग बरोबर आहे,
ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. सामान्य प्रकाश जो आहे म्हणजे सामान्य ज्ञान आहे ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. जर विरोधी असते तर सुषुप्ती म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसते. बरोबर आहे काय? अज्ञानाचे विरोधी नाही. जर विरोधी असते तर सुषुप्ती म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसते ना. कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे ना. तर मग अज्ञानाची प्रतीती त्या ठिकाणी कशी होईल? तेव्हा काय म्हटलं, ते सामान्य ज्ञान आहे. ते सामान्य ज्ञान आणि अज्ञान याचा विरोधी नाही, याचा विरोध नाही. म्हणून तो झोपेत स्वयंप्रकाश आत्मा असूनही अज्ञानाची प्रतीती होते. त्या अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसते. त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असे ठरते. क्या त्या प्रतीतीवरून अज्ञान जे आहे हे आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय, आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय कोण अज्ञान आहे हे कळतं असे ठरते. सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे म्हणजे जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. बरोबर आहे. म्हणून जागृतीमध्ये अज्ञानाची व सुखाचा स्मरण होते. कधीही स्मरण म्हणजे स्मृती पूर्व अनुभवातून केव्हाही होत नाही. काय स्मृती म्हणजे स्मरण पहिल्यांदा अनुभव असल्याशिवाय कधीही होणं शक्य नाही. संस्कारजन्य ज्ञानम स्मृती. असा नियम आहे. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती होते त्याची जागृतीत स्मृती होते. जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. काय जागृतीमध्ये सुखाचा अनुभव येत नसतो, अज्ञानाचंही प्रत्यक्ष ज्ञान नाही. जागृतीत ज्ञानाची साधने कोण किंवा इंद्रिय आहेत, पण सुषुप्तीमध्ये ते आहेत का? पण सुषुप्तीत त्यांचा लय आहे. या तो सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. यामुळे काय सुषुप्ती अवस्थेमध्ये जी अविद्यावृत्ती असते त्या अविद्या वृत्ती मार्फतच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करतो, अधोरेखा करो. सुषुप्तीमध्ये अविद्यावृत्तीकडूनच अविद्यावृत्तीद्वाराच आत्म्याचा प्रकाश, आत्म्याचा जो सामान्य प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवतो. सुषुप्तीमध्ये अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता
तर सुषुप्तीमध्ये पहिल्यांदा ज्ञानाने अज्ञानाला हटवलं असतं की नाही? बरोबर आहे ना? सुषुप्तीमध्ये जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता, आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता, तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. काय झालं? हा, आत्मस्वरूप प्रकाश म्हणजे अज्ञानाचा विरोधी असतं, तर राहूच अज्ञानाला त्या ठिकाणी राहूच दिलं नसतं, बाहेर फेकून दिलं असतं, चाल जा म्हणून. विरुद्ध नाही म्हणून काय केलं? ते राहत ना तिथे. आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झालीच नसती. पण अज्ञानाला विषय करतो, बरोबर आहे, झाली नसती. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते. डोळ्याला डोळा कोण देऊ शकतो? ज्याचा विरोध नाही तेच देऊ शकतात, बरोबर आहे. जिथे पाप असेल त्या ठिकाणी तो मान खाली घालणार की नाही सांगा? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तशा तऱ्हेने आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असतात तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीतीच झाली नसते. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान विषय म्हणून आलेच नसते. परंतु आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती होते ना? काय? बरोबर आहे ना? परंतु आत्मस्वरूपाचे ठिकाणी अज्ञानाची प्रतीती होते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलटा साधक आहे. आत्म्याचा जो प्रकाश आहे हा अज्ञानाचा बाधक नाही, हाकलवून टाकणारा नाही आहे, उलटा त्याचा साधक आहे. बघ, विषय आहे, माझा विषय झालेला आहे, कोण? अज्ञान. दाखवतो ना आत्मप्रकाश, उलटा साधक आहे. बघा, अज्ञान आहे सुषुप्तीमध्ये, कोण दाखवतो? आत्मा प्रकाशच दाखवतो ना. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे असे सांगितले. काय अधोरेखा करून आत्म्याचे जे सामान्य चैतन्य आहे हे काय? अज्ञानाचे विरोधी नाही. मग कोण आहे विरोधी? विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे, बरोबर आहे. सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे असे सांगितले आहे. मग बोला, सामान्य चैतन्य कोण? सर्वव्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य. अधोरेखा करू, संपूर्ण व्यापक चैतन्य आहे ते सामान्य चैतन्य, आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले चैतन्य ते विशेष चैतन्य, बरोबर आहे. दोन्ही मिळालं का? सामान्य चैतन्य कोणाला म्हणायचं? जे चैतन्य आहे त्याला सामान्य चैतन्य म्हणायचं, बरोबर आहे. आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य आहे ते विशेष चैतन्य. काष्ठामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी असतो की नसतो? काष्ठामध्ये अग्नी असतो, सर्वांना माहीत आहे की नाही आहे? परंतु तो काष्ठस्थित सामान्य अग्नी अंधकाराला विरोधी नाही, बरोबर आहे.
आणि तोच घर्षणापासून प्रकट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे तो अंधकाराचा विरोधी होतो. बरोबर उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. अधोरेखा करा. काय? व्यापक चैतन्य विरोधी नाही. तथापि वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहंब्रह्मास्मी अशी वृत्ती होते, त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य आहे ते अज्ञानाचे विरोधी आहे. काय समजलं? अज्ञानाचे विरोधी नाही हा निर्णय. मग काय? वेदांताचा श्रवण, मनन, निधिध्यासन, संशोधन अशा तऱ्हेने वेदांत विचारापासूनच अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते. कोणाची? अंतःकरणाची अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते. त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य, जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते, त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य, त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. अहम ब्रह्मास्मी अशी जी वृत्ती होते त्या वृत्तीमध्ये जे प्रकट होणार जे विशेष चैतन्य आहे ते अज्ञानाचे विरोधी नाही. ते अज्ञानाचे व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. तथापि वेदांत विचारापासून अंतःकरणाचे जे अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते, त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते मात्र अज्ञानाचे विरोधी आहे. बरोबर आहे? हा प्रथम पक्ष म्हणजे अवच्छेदवाद आहे. किंवा दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृद्धी अज्ञानाची विरोधी आहे. आभासवाद आहे याला म्हणतात. काय? साभास अंतःकरण वृत्ती ही अज्ञानाची विरोधी आहे. कोणाच्या? साभास अंतःकरणाची, आभासासह अंतःकरणाची वृत्ती ही अज्ञानाची विरोधी आहे. याला म्हणतात आभासवाद. अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू कोण आहे? चैतन्य. चैतन्य असून त्यात वृत्ती काय? सहाय्य आहे. पहिल्या पक्षात काय? अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य आहे, त्याला वृत्ती सहाय्य आहे. ही अवच्छेदवादाची रीत आहे. प्रथम पक्षात काय? अज्ञान नाशाचं कारण कोण आहे? चैतन्य. त्याला वृत्ती सहाय्य करते, मदत करते. मुख्य कोण? मुख्य कोण? चैतन्य. अमुख्य कोण? अंतःकरणाची वृत्ती. दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू कोण आहे? चैतन्य नाही, वृत्ती आहे. आणि तिला सहाय्य कोण करत आहे? बरोबर आहे. अवच्छेदक वादामध्ये मुख्य कोण? सहाय्यक कोण? आभासवादामध्ये मुख्य कोण? मदत करणारा कोण? बस एवढंच लक्षात ठेवायचं. ही आभासवादाची रीती आहे. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकोचित करणारी फक्त वृत्ती जे ग्रंथकार मानतात त्यास अवच्छेदवादी म्हणतात. आता अवच्छेदवादी कोणाला म्हणायचं? अवच्छेद मानतात त्यांना अवच्छेदवादी म्हणायचं. मग अवच्छेद काय? जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला
ब्रह्मचैतन्याचा अवच्छेद म्हणजे संकोच करणारी वृत्ती असते. करणारी फक्त वृत्तीत जे अंधकार मानतात, सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकोचित करणारी फक्त वृत्तीस जे ग्रंथकार मानतात त्यांना अवच्छेदवादी म्हणतात. सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला संकोच करणारी कोण असते? वृत्ती असते. म्हणून तिला काय म्हणतात? अवच्छेदवादी म्हणतात. आता अंतःकरणाची केवल वृत्ती अवच्छेदक न मानता वृत्ती चैतन्याचा आभास मानून जीव भावाची साभास वृत्तीच अवच्छेदक मानतात. त्यास आभासवादी म्हणतात. काय म्हणतात? आता अंतःकरणाची केवल वृत्ती अवच्छेदक मानत नाहीत ते, मग काय म्हणा? वृत्तीत चैतन्याचा आभास मानतात आणि जीव भावाची, जीवभाव म्हणजे साभास वृत्ती ना, जीव भावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. पहिलं काय करतात? ते काय करतात? केवळ वृत्तीला अवच्छेदक मानत नाही. मग काय करतात? वृत्तीत चैतन्याचा आभास मानतात. काय म्हणतात? वृत्तीत चैतन्याचा आभास मानतात आणि जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. चैतन्याचा आभास मानतात, मग जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. त्यास आभासवादी म्हणतात. त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्यही अज्ञानाचे विरोधी नाही. आभासवादाच्या मताने काय? सामान्य चैतन्य जशा तऱ्हेने अज्ञानाचे विरोधी नाही, तशा तऱ्हेने विशेष चैतन्यही अज्ञानाचे विरोधी नाही. मग काय? लय कठीण सांगतात भाऊ. वृत्तीसहित आभास किंवा आभाससहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. कोण आहे? वृत्तीसहित आभास माना अथवा आभाससहित वृत्ती ही अज्ञानाची विरोधी आहे. काय विरोधी आहे? वृत्तीसहित आभास विरोधी आहे. या आभाससहित वृत्ती कसंही माना, ही काय अज्ञानाची विरोधी आहे. वृत्तीसहित आभास किंवा आभाससहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. अधोरेखा करा. एकंदर विवेचनावरून केवळ स्वयंप्रकाश चैतन्य हे अज्ञानाचे विरोधी नाही. बरोबर आहे. तिथे वृत्ती पाहिजे. वृत्तीसहित चैतन्य किंवा चैतन्यासहित वृत्ती ही विरोधी आहे. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. अधोरेखा करा. आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. अधोरेखा करू. आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. अज्ञान कुठे आहे? आत्मस्वरूप चैतन्याच्या ठिकाणीच अज्ञान आहे हे सिद्ध झाले. हे अज्ञानच काय? सर्व अध्यासाचे कारण आहे. आणि आत्मस्वरूपाचं जर विशेष ज्ञान झालं तर हा अध्यास संपतो, अज्ञान संपतो. आत्मस्वरूपाच्या विशेष अज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणून ते अध्यस्त आहे.
कोण? अज्ञान. हे सिद्ध आहे. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आता काय होईल? आता आत्मा सामान विशेष भाव रहित निर्विशेष असा आहे. काय? अशा प्रमाणे अज्ञानाची सिद्धी झाली ना. मग आता आत्मा सामान्य विशेष भाव रहित. आत्मामध्ये सामान्यही नसतं आणि विशेषही नसतं, निर्विशेष आहे असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा हा कशाने? सामान्य रूपाने ज्ञात असतो आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. असा जो आत्मा आहे वो सामान्य रूपाने ज्ञात आहे, सर्वसाधारण रूपाने ज्ञात आहे. पण विशेष म्हणाल, का विशेष आहे तो सांगा, तर नाही सांगता येत. आत्मा मध्ये सामान्य विशेष भाव रहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञान असं म्हणणं संभव आहे का? कारण आत्मामध्ये सामान्य आणि विशेष या दोन्ही गोष्टी नाही आहेत, निर्विशेष आहे ना. मग सामान्य रूपाने ज्ञात, विशेष रूपाने अज्ञात, सामान्य रूपाने अज्ञात, विशेष रूपाने ज्ञात असं म्हणता येत नाही. म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही. ही शंका आहे. हा शंकावाला म्हणतोय. काय काय म्हणतोय? आत्मान सामान्य विशेष भाव रहित निर्विशेष आहे. निर्विशेष स्वयंप्रकाश रूपा आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात आहे असं म्हणणं संभवतं काय? नाही. म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. या शंकेचे समाधान सांगतो. इथेच आपण थांबूया. बरोबर आहे. 55 वर आलेलं आहे.